एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे। एक आजकाल यूट्यूबवरती इंस्टावरती हॉटेल वारंवार आपल्याला फ्लॅश होते। हॉटेलचं नाव आहे द कुंडन रिट्रीट आणि फायनली आज दिवस उजळला, आपण चाललोय त्या हॉटेलमध्ये। ते हॉटेल कसं आहे आज आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे। हे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती जुन्या, आणि पुण्यापासून हे आय गेस 30-40 किलोमीटर्सवरती जर पुण्यात कोण ट्रॅव्हल करायचं असेल तर। आणि बघाच प्रॉपर्टी कशी आहे, ठीक आहे। तर आपण डायरेक्ट भेटू कुंडन द रिट्रीट। कुंडन द रिट्रीट ह्या ठिकाणी पोचलो असेल। हा बुकिंग आहे। ओ माय गॉड, हिअर इज द फर्स्ट लुक। तर हा असा आपला आहे रूम, तारांगण, आणि मस्तपैकी एकदम ऑथेंटिक लुकमध्ये या लोकांनी रूम डिझाईन केलं आहे। इथे टी व्ही आणि AC सुद्धा भेटेल तुम्हाला इथे स्टार्टिंगला, मस्तपैकी वेलकम। आणि ह्या लोकांचं वॉशरूम बघू, वॉशरूम कसं आहे मस्तपैकी। माय गॉड, काय वॉशरूम, एक नंबर, आणि एकदम नॅचरल लुकमध्ये। बघा इथे दगडी पण आहेत, खतरनाक। आणि इथे नॅचरल लुक असा एकदम क्लीन। इथे तुम्हाला टॉवेल पण भेटेल आणि किट सगळे दिले। आणि परत एकदा रूम दाखवतो, आणि आय गेस इथे आपला खुलजा सिमसिम होणार आहे मस्तपैकी। ओ माय गॉड, अरे हे काय डेंजर शट, अरे बाप रे। हे फायनली या प्रॉपर्टीचं आय गेस सिक्रेट रिव्हील करतोय मी। हे बघा इथे अशी मस्तपैकी झोपायला, आणि ही व्हॅली, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, कसली व्हॅली आहे। मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात आपण सध्या आहे। आपला पहिला मील आलेला आहे। पहिला मील म्हणजे आपण आलो 1 वाजता चेक इन झालं, तर आय गेस लंच स्टार्ट झालं। लंचमध्ये या लोकांनी स्टार्टरला व्हेज क्लिअर सूप आय गेस दिले, आणि हा सलाड, आणि बाकीचे पण आयटम अजून येत। तर युजली या लोकांचा 1 वाजताचा चेक इन टाईम आहे। आणि आल्या बहुतेक हे लोक लंच नंतर हाय टी नंतर डिनर, नेक्स्ट डे मॉर्निंगला ब्रेकफास्ट, असं या लोकांचं पॅकेज आहे जे मी घेतलंय। आणि मस्तपैकी लंचची सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता। दुसरा आयटम आपला आलेला आहे, आणि तो आहे हराभरा कबाब, एक नंबर, वाह। तर आपला मेन कोर्स पण आलाय, खतरनाक। तर आपला असा काहीतरी मेन कोर्स दिसतोय। ॲक्च्युली आज वीकडेमध्ये, आज ॲक्च्युली आम्ही वीकडेमध्ये आलोय, त्याच्यामुळे गर्दी क्राऊड इथे खूप कमी, त्याच्यामुळे ते आपल्या ऑन डिमांडनुसार बनवतात ते लोक। आणि हे सगळं जे जेवण आहे ते पूर्ण आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे। हे असं नाही की ह्याचे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे, तर पूर्ण कंप्लीट पॅकेज भेटतं, ज्याच्यामध्ये हे आपलं हे फूड इन्व्हॉल्व आहे। मस्तपैकी झालेली आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत 6, आणि मस्तपैकी चहा झालाच पाहिजे। तर ह्या लोकांनी बटाटा भजी, कॉफी आणि कांदा भजीचा बेत आहे। पहिली गोष्ट की ह्या अनलिमिटेड आहेत, डोंट वरी, किती खात राहा, सुखी राहा। पडलेला आहे अंधार, आणि अंधारात आपलं कुंडन द रिट्रीट रिसॉर्ट कसं दिसतं हे तुम्ही असं पाठी एकदम मस्तपैकी झाडाला 1 नंबरची लाइटिंग। आणि माझा कॅमेरा आहे ना, खरंच जस्टिस नाही करत आहे हे सगळं दाखवण्यासाठी। एवढं सुंदर दिसतंय की आपण हे फोनमध्ये कॅप्चर करून एक्सपिरियन्सच नाही करू शकत। तुम्हाला इथे येऊनच हे सगळं एक्सपिरियन्स करावं लागणार। पण इथे ना फाटली आहे पूर्ण, 1 नंबरची थंडी आहे, आणि आपण बऱ्यापैकी अशा माउंटनवरती आहे, आणि असं खाली व्हॅली आहे। डिनरची सुरुवात झाली आहे। हे टोमॅटो सूप, सॉरी मी थोडं लेट शूट केलं, पण संपलं। हे टोमॅटो सूप आणि चिकन चिली आणि पनीर चिली, आणि हे काइंड ऑफ सलाड, ठीक आहे। चिकन गावरान, हे आहे काजू मसाला, बघू शकता तुम्ही मस्तपैकी, आणि गरम गरम तूप लावलेल्या चपात्या। सुप्रभात मंडळी, आणि फायनली झालेली आहे पहाट, सकाळची वाजलेली आहेत 7:30, आणि मस्तपैकी आता आपण क्विकली प्रॉपर्टीचा क्विक टूर करू। इकडनं आपली कार येते, आणि हा फर्स्ट एंट्री पॉइंट आहे कुंडन द रिट्रीट रिसॉर्टचा। तर तुम्ही बघू शकता असे काहीतरी ह्या लोकांनी मस्तपैकी असे दगड वापरलेत, आणि एवढं सही आहे ना, इतकं बघायला असं डिफरंट। म्हणजे आपण 5 स्टारमध्ये जातो, 3 स्टारमध्ये जातो, तिकडे असं म्हणजे ऑब्व्हियसली यार वॉल्स असतात ते असतात, पण ह्याचा लुक अँड फील तो एकदम खतरनाक। तर आपण आता चाललोय आतमध्ये, तुम्ही बघू शकता माझ्या पाठी किती मस्त असे या लोकांनी अशा दगडाचा वापर केलाय। फुल 99% प्रॉपर्टी ही
दगडानेच बनवली, खतरनाक म्हणजे एकदम ऑथेंटिक लुक आहे. आणि इथे आल्यानंतर असं एकदम किल्ल्यामध्ये आल्यासारखं, असं फोर्टमध्ये आल्यासारखं असं फिलिंग येतं. मस्तपैकी असं एंट्रन्स बघूनच देईल. गार्डन एक नंबर, अशी ग्रीन गो ग्रीन वाली थीम या लोकांची. आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता स्टेप्स पण या लोकांनी इतक्या सही मेंटेन केल्यात. आणि आल्या तसं भव्य दगडाचं एक वॉल उभारण्यात आली. आणि याचा कर्व्ह बघायचं काम बघा, एक नंबर. म्हणजे असं काय नाही की सरळ बांधले, खतरनाक असं मस्तपैकी या लोकांची एक वेलकम बोलू शकतो आपण. आणि आल्या हे असं काहीतरी या लोकांनी केलं आहे. मस्तपैकी तुम्ही बघू शकता. हा या प्रॉपर्टीचा पहिला एंट्रन्स पॉईंट आहे, ठीक आहे. आणि बघू शकता या लोकांनी अशी काहीतरी थीम केली. आल्या ऑब्व्हियसली इथे या लोकांनी वॉश बेसिन्स दिलेत. आणि हा जो मी तुम्हाला डेक दाखवतोय, हा डेक या लोकांनी बोलू शकतो आपण काइंड ऑफ हॉटेल, काइंड ऑफ ब्रेकफास्ट, डिनर, लंच आपण इथे करू शकतो. आणि हा डेक बघा गाईज, एक नंबर. इंडोर गेम्स दिलेत इथे पण, इंडोर गेम्स एक छोटीशी झलक. आणि खोल व्हॅली इथे, आणि खोल व्हॅली असून सुद्धा इथे समोर कुठला तरी डॅम आहे, त्यामुळे 2 in 1 व्हॅली प्लस डॅमचा व्ह्यू. तर तुम्ही बघू शकता हा जो पाठचा डेक आहे ना, तिकडे आमचा काल लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट झाला मस्तपैकी. पहाटेची वाजले आहेत 8 आणि मस्तपैकी अशी चिल्ड वेदर आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण डॅम आहे इथे हा, आणि फुल अशी व्हॅली आहे. त्यामुळे हा 2 in 1 लुक अँड फील आहे. व्हॅली प्लस डॅम प्लस हे 5 स्टार हॉटेल ज्याचं नाव आहे कुंडन द रिट्रीट. आणि खतरनाक म्हणजे 2023ची बेस्ट प्रॉपर्टी. तर तुम्हाला असं फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत यायचं असेल तर वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टी. आता आपण जाऊया त्या एरियामध्ये जिथे ह्या लोकांच्या रूम्स आहेत. तर हे बघा, ही ती एंट्रन्स आहे. एंट्रन्स पण असं हिरवीगार दिल, गार्डन खतरनाक. आणि इथे पण म्हणजे तुम्हाला कुठेही वीट हा नावाचा शब्द दिसणार नाही. खतरनाक अशी या लोकांची एंट्री, जिकडे ह्या लोकांचे रूम्स आहेत, कॉटेजेस आहेत. आणि फुल इकडनं रूम स्टार्ट होतात. आणि ह्या लोकांचे जसे तारंगण आणि स्वीट असे 2 टाईपचे कॅटेगरीज आहेत. तर हा तो एंट्रन्स जिकडनं मस्तपैकी असं रूम्सच्या एंट्री सुरू होतात. आणि तुम्ही बघू शकता एक नंबर असे या लोकांनी प्रॉपर्टी मेंटेन ठेवली आहे. एकदम ऑथेंटिक लुक, एकदम मस्तपैकी. आणि फुल हिरवं गार निसर्ग सौंदर्य, म्हणजे एकदम प्रॉपर असा लुक अँड फील आहे. जो बोलतात ना एक असा बाहेर आपण घराच्या निघतो तर काय हवं असतं, तर हेच हवं असतं. एक नंबर. माझे शब्द संपलेत ह्या प्रॉपर्टीचे कौतुक करून. पण मी बघू शकता इथे पण त्या लोकांनी मस्त अशी सिटिंग केली आहे. म्हणजे आय गेस मी इमॅजिन करतोय पावसाळ्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये काय या धिंगाणा होत असेल. म्हणजे रूममध्ये एंट्री करण्याच्या पण ज्या ह्या लोकांच्या स्टाईल आहेत त्या बघा तुम्ही. म्हणजे असं ह्या लोकांनी स्लोप उतरवलाय. आणि स्लोप उतरवून मस्तपैकी असं काहीतरी युनिक थीम इथे या लोकांनी बनवले. तुम्ही बघू शकता एकदम डेंजर. म्हणजे ह्या बॉटल्स आहेत आणि बॉटल्स असं सिटिंग बनवलं इथे, खतरनाक एकदम. आणि आपण आता जाऊन तिकडे जिथे आपली रूम आहे. तर आता आपण मस्तपैकी जाऊ जिथे आपली रूम आहे. आणि मस्तपैकी अशा ह्या लोकांनी थीम बनवलेत, जसं तुम्ही बघू शकता. परत एक पुन्हा एकदा दगड आणि इथे हलकंसं छोटंसं फुलपाखरू लावले मस्तपैकी. आणि फुल दगड एक नंबर अशी फोर्टची फिलिंग आहे. आणि पुन्हा एकदा सेम थीम मध्ये ह्या लोकांनी बॉटल्सची जी थीम होती ती इथे पण बनवली. आणि मस्तपैकी इथे ज्या रूम्स आहेत आपल्या, ही आपली रूम आहे, रूम नंबर 2. रूमचा क्विक टूर तुम्ही मगाशी बघितलाच असेल. आणि इथे आहे ना तुम्ही बघू शकता, आय गेस हे पूर्ण असं हवेत आहे. ही व्हॅली आहे आणि व्हॅलीमध्ये आपला रूम आहे जो की आपल्याला भेटलाय. आणि असं काहीतरी या लोकांची मस्तपैकी एंट्री. तर आपण रूम बघितली, आपण यांचं रेस्टॉरंट बघितलं, आपण यांच्या रेस्टॉरंटच्या नंतर जिथे एंट्री करतो तो पॅसेज बघितला. आपण आता ह्या प्रॉपर्टीचं मेन अट्रॅक्शन जे की आहे स्विमिंग पूल. आणि किती खतरनाक, म्हणजे पूर्ण प्रॉपर्टी एक साईडला आणि ह्यांचं स्विमिंग पूल जिथे बनवलंय त्याचं लोकेशन आणि स्विमिंग पूल एका साईडला. तुम्हाला आता क्विक दाखवतो की स्विमिंग पूल ह्या लोकांचा कसा आहे. ह्या प्रॉपर्टीचा
स्विमिंग पूल, माय गॉड काय बनवलंय ह्या लोकांनी. एवढा क्लीन स्विमिंग पूल मी आय गेस पहिल्यांदा असं बघितलं असेल. तुम्ही बघू शकता मस्त पैकी इथे असं त्या लोकांनी प्रॉपर सिट आउट केलेत आणि स्विमिंग पूलचा हा भव्य नजारा. तर फायनली ह्या प्रॉपर्टीचा जर तुम्ही विचारला सगळ्यात माझा आवडता पॉईंट तर हा पॉईंट. ओपन स्विमिंग पूल आहे, तुम्ही बघू शकता. एकदम पाणी बघा, पाण्याची क्वालिटी बघा, एक नंबर. तर आता तुम्ही जे पाहत आहात तो एकदम ह्या प्रॉपर्टीचा लॅविश आणि लक्झरियस पॉईंट आहे. एक नंबर असं स्विमिंग पूल आहे, तुम्ही बघू शकता. आणि पाण्याची क्वालिटी बघूनच तुम्ही बघू शकता की हे लोक प्रॉपर्टी किती मेंटेन करण्यावरती भर देतात. खतरनाक पॉईंट आहे आणि एकदम युनिक ओपन स्विमिंग पूल आहे, फुल अशा दगडी बांधकामामध्ये. म्हणजे ह्या लोकांनी ही प्रॉपर्टी अशी दिल खोल के बनाई आहे, बोलतात ना, एकदम थोडी पण अशी कंजूसी नाही केली. एकदम मोठं सगळं एकदम फुल आणि लाविश बनवण्याचा, लक्झरीज बनवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्हाला अजून एक माझा पर्सनल फेवरेट पॉईंट दाखवतो. बघा मस्तपैकी ह्या लोकांनी असं ब्रेकफास्ट आणि जेवायसाठी काहीतरी खाण्यासाठी इथे मस्तपैकी सिट आउट केलेत. आणि अजून एक लास्ट मी तुम्हाला एक दाखवतो ह्या लोकांचा हा पॉइंट, जिकडे ह्या लोकांनी मस्त पैकी असं काहीतरी बनवलंय जिथे आपण व्हॅलीचा लुक प्रॉपर घेऊ शकतो. तर आपण तिकडे आता आलोय आणि तुम्ही बघू शकता फुल अशी व्हॅली आहे, फुल असं ग्रीन, फुल गो ग्रीन आणि मस्त पैकी तुम्ही बघू शकता तिकडे डॅम आहे आणि फुल असं खूप खोल आहे. हे ऍक्च्युली फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसत नाही पण एकदम डेंजर खोल आहे. आणि तुम्ही बघू शकता जरी आतापर्यंत तुम्हाला दाखवलं असेल तरी आय डोंट थिंक सो की मी 100% प्रॉपर्टी कव्हर केली. खूप साऱ्या ह्या प्रॉपर्टीमध्ये दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे आय गेस तुम्ही स्वतः येऊनच या प्रॉपर्टीचा अनुभव घ्या. खरंच म्हणजे जेवढं व्हिडिओमध्ये दिसत नाही तेवढं रिअलमध्ये बघण्याची मजा आहे ना, खरंच म्हणजे. आणि महाराष्ट्रात अशा खूप कमी प्रॉपर्टी जसं मी मगाशी बोललो ज्या प्रॉपरशा दगडी बांधकामामध्ये बनवल्यात. तर 100% प्रयत्न करा, ट्राय करा फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. आणि ज्यांनी मला आतापर्यंत फोन केलेत प्रॉपर्टीसाठी की वीकेंडला कुठे जाऊ, फ्रेंड्ससोबत कुठे जाऊ, फॅमिलीसोबत, वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टी, फायनेस्ट प्रॉपर्टी. तुम्ही 100% नाव काढणार की ही प्रॉपर्टी रिकमेंड केल्याबद्दल. आपण सध्या आहे कोंडण द रिट्रीट मावळमध्ये, पुण्याच्या साईडला. हे वाकडवरतून 50-60 किलोमीटरच्या रेंजवरती आहे. आणि एक नंबर ह्या लोकांचं फुल पॅकेज येतं, फूड पॅकेज इन्क्लुसिंग ऑल विथ स्टे. त्यामुळे एकदम बेफिकर राहा आणि अशा निसर्गरम्य वातावरणात एकदा तरी या. काल आम्ही आल्यापासून हवा जी चालू आहे, आतापर्यंत हवा चालू आहे. आपण सध्या माउंटन वरती आहे, म्हणजे हे रिसॉर्ट बऱ्यापैकी असं उंचावरती, त्यामुळे हवेची इथे काहीही कमी नाही. त्यामुळे येताना 100% थंडीची कपडे घेऊन या. आता वेळ आली हे कुठल्या तरी स्टाफ बरोबर बोलायची की कसं हे लोक एवढं भव्य रिसॉर्ट कोंडण द रिट्रीट मॅनेज करतात. तर आपल्यासोबत आहे कार्तिक. हाय कार्तिक, गुड मॉर्निंग. वेलकम टू मुंबईकर नील चॅनल. कार्तिक यार एक नंबर, कालपासून आम्ही स्वर्गात आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टीमध्ये व्हॅली प्लस डॅम आणि फुल असं फोर्ट व्ह्यू ची जी फिलिंग आहे, 3 in 1 फिलिंग आहे. म्हणजे पुण्यामध्ये हे खरंच म्हणजे फॉर्च्युनेट आहे पुणेकर की आपल्या पुण्याच्या बाजूला 50 ते 60 किलोमीटरवरती एवढी लॅविश प्रॉपर्टी आणि विदिन ॲम्पल ऑफ बजेटमध्ये तुमचं फुल पॅकेज आहे. तर खरंच सगळ्या व्ह्यूअर, सगळ्या सबस्क्रायबरच्या तर्फे तुमचं खरंच मनापासून आभार. राहुल सर, रिअली थँक्स अ लॉट की तुम्ही ही प्रॉपर्टी मला रेकमेंड केली. कार्तिक, तरी आपले युजली क्राऊड कोण आतापर्यंत सेलिब्रिटी गेस्ट आलेत का? हो आलेत ना सेलिब्रिटी. कोण आले सेलिब्रिटीमध्ये? सुरभी अंडे आली आहे, टिळक सिरियलची पूर्ण टीम आलेली आहे. त्यामध्ये स्पृहा जोशी आहे, क्षितिज दाते आहे, क्या बात आहे. त्यानंतर अपूर्वा निमलेकर म्हणून आलेले आहेत, सावनी रवींद्र म्हणून आलेले आहेत. सो आपल्याकडे असे 4-5 जे बिग स्टार आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये ते आपल्या प्रॉपर्टीला व्हिजिट देऊन गेलेले आहेत. वाव, साऊंड्स गुड यार. म्हणजे जर सेलिब्रिटी लोक इथे येऊ शकतात असं काय नाही, सेलिब्रिटी लोक आणि आपण असे वेगळे. पण त्या लोकांची चॉईस जर हे रिसॉर्ट असेल तर ह्या लोकांचा रिव्ह्यू म्हणजे किती तगडा असेल. आणि गुगलवरती कुठेही बघा कोंडण द रिट्रीट टाका, तुम्हाला रेटिंग अव्वल भेटतील. आणि खरंच यार कार्तिक, मनापासून खरंच धन्यवाद. असं वाटतं आम्हाला की अजून एक दिवस आमचा स्टे एक्सटेंड करू का आम्ही, पण ड्यू टू नक्कीच आम्हाला आवडेल जर का तुम्ही एक डे एक्सटेंड केला तर तेवढंच आम्हाला चांगली सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करा. यार एक नंबर, थँक्यू सो मच. ड्यू टू टाइम कन्सर्न आम्हाला आज चेकआउट करायला लागतं आणि ह्या लोकांचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आपण दाखवायचा. अजून मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये पण या लोकांची ॲम्पल ऑफ व्हरायटी आहे.
तर मस्तपैकी आपण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करू आणि मस्तपैकी चेकआउटच्या दिशेने रवाना करू. तर थँक्स कार्तिक वन्स अगेन. आणि राहुल सर खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही हे रेकमेंड केलं. राहुल सर कोण आहेत तर आपल्या बांबू अँड ब्रिक्सचा ब्लॉग जाऊन बघा, त्याच्यामध्ये कळतील तुम्हाला राहुल सर कोण आहेत. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मुंबईकरनी. सायनिंग ऑफ. मस्तपैकी टोपी हायजॅक करण्यात आलेली आहे आणि चहाचा इथे आस्वाद घेते. तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड एकदम मस्तपैकी जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मस्तपैकी. आणि 10 रुपयाचे चहा इथे नाही ना 100 रुपयाचा फील आला तुम्हाला. खतरनाक. सिरियसली मस्त. कशाला पाहिजे 5 स्टार. दिस इज आर 5 स्टार. हे पण 5 स्टार प्रॉपर्टी आणि मस्तपैकी एकदम ही कोंडन द रिट्रीट मधली पहाट. मजा येते यार, खूप मजा येते. जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा जो मुलगा आहे सकाळी 7 वाजता लिटरली मी 7:30 वाजता उठलो. 7:30च्या दरम्यान हा थंडीत एवढी थंडी होती. हा कामाला लागलाय. आत्ता वाजलेत 9:30. 2 तास झालं आणि डेली हा क्लीन करतो. मानलं पाहिजे भाई, एक नंबर यार. तुमच्यामुळेच प्रॉपर्टी अशी एकदम मेंटेन राहते आणि खरंच मनापासून काम करणाऱ्या माणसाला मनापासून सलाम. थोड्याच वेळात ते लोक आपलं ब्रेकफास्ट लावत आहेत आणि ब्रेकफास्टमध्ये काय काय भेटेल हे थोड्याच वेळात बघू. आय थिंक वी आर अबाउट टू चेकआउट. आणि थोडंसं खूप कमी प्रॉपर्टी आपण फिरलो आहे ज्या चेकआउट करताना असं थोडंसं इमोशनल फील होतं की असं वाटतं की अजून एक दिवस एक्सटेंड करूया आता. तर त्याच्यामधली ही एक प्रॉपर्टी ॲड झाली. 2023 मधली सगळ्यात बेस्ट प्रॉपर्टी जी आपण व्हिजिट केली आहे आणि एकदम मस्तपैकी. म्हणजे मला कालपासून या प्रॉपर्टीचे फोटो टाकल्यापासून खूप मित्रांचे मला मेसेज आले की प्रॉपर्टी कुठे आहे, नंबर दे, आम्ही पण जाऊ. जवळजवळ मोर दॅन 50-60 लोकांनी विचारलं. तर कधीही ते आलं तर डेफिनेटली मुंबईकरनीचा रेफरन्स द्या. आय होप तुम्हाला डिस्काउंट भेटेल. आणि येस, दॅट्स इट. तर ऑलमोस्ट या लोकांचा ब्रेकफास्ट लोड झाला आहे. आपण क्विकली चेक करू की ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि मस्तपैकी एक नंबरचं सांबारचं स्मेल येतोय. तर हे आहे आय गेस नॉनव्हेज काउंटर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे अंडा बुर्जी आणि मस्तपैकी असे ब्रेडचे स्लाइस. नॉनव्हेज काउंटर.